तुझे सगळं युट्यूबला जाणार आहे, मला नको सांगू. खूप भारी वाटतंय. इतकं भारी वाटतंय. नवीन साखर आवडलाय. रिक्षा आवडेचा थिएटर मधला पहिला पदार्पण आहे. दिस इज सिद्धार्थ बोडके मॉमचा. आज मी आले आहे प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटर येथे, कारण आज इथे आहे सॅड सखारामचा 25वा प्रयोग. मला दिलं नाही, नाही, मी माझ्या ऑडियन्सना म्हणते ऑल द बेस्ट करा. माहिती काय मी ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. धन्यवाद. थँक्यू. सॅड सखाराम हे प्रायोगिक नाटक आज मी 5व्यांदा बघणार आहे, कारण खऱ्या अर्थाने एक उत्तम नाटक आहे. हा युगंधर जो एक टॅलेंटेड रायटर आहे, त्याने हे नाटक लिहिलंय. नीरज शिरवायकरने हे डिरेक्ट केलंय आणि माझे जवळचे फ्रेंड्स सिद्धार्थ आणि वैष्णवी यामध्ये ऍक्ट करतात. त्यामुळे एक उत्तम परफॉर्मन्स तुम्हाला बघायला मिळेल. मग 5 मध्ये कधी स्टार्ट होता का? 25वा प्रयोग आणि तीच ती धडधड, तोच पोटात पडणारा खड्डा. राईट. शुभमचा हा 25व्या प्रयोगामधला पहिला प्रयोग. यो काही माहिती नाही की प्रयोग होणार आहे. आणि त्याच्या मदतीला मी आहे, मी त्याला हेल्प करणार आहे आज टू मेक इट वर्स. प्रतीक्षा तावडेचा थिएटर मधला पहिला पदार्पण आहे. आणि ती आज पहिल्यांदा बॅकस्टेज करणार आहे. सेप्टिक खूप पिन जी असते, सेप्टिक पिन वैष्णवीला महत्त्वाची अंधारामध्ये जबाबदारी. लावणार आहे. हे तुम्ही Shut पाहा. up. मला खूप महत्वाची जबाबदारी वैष्णवी आरपीने दिली आहे. म्हणजे तिच्या एका खूप महत्वाच्या एंट्रीला मला तिच्या साडीला पिन लावायचं आहे. तर सिद्धार्थचं ॲडिशन असं आहे की तिला तो पिन टोचता कामा नये. अजिबात. म्हणजे टोचा मला एक सांगायचं. जेव्हा तो सीन चालू असतो तेव्हा सखारामचे डोळे गेलेले असतात आणि तो फक्त कानांनी सगळं बघत असतो. आणि तो फक्त चंपा चंपा ओरडतो नाही, तिथे. विंगेतून आ आवाज आला तर मी विंगेत निघून जाणार. वा वा वा. ओके. खूप मोठी जबाबदारी माझ्यावर सुद्धा आहे. हा ब्लॉग करता करता मला ते सुद्धा करायचं. एक्सक्यूज मी. मला वाटतं तू बाहेर जावंस आणि मग ऑल द बेस्ट. म्हणजे ऑल द तुझं बेस्ट. काही मी काम असतं. कोणाला मला दिलं नाही, पाहिजे. नाही, मी माझ्या ऑडियन्सना म्हणते ऑल द बेस्ट करा. माहिती काय मी हे ऑल द बेस्ट आहे. ऑल द बेस्ट. धन्यवाद. थँक्यू. प्रतीक्षा, व्हॉट आर यू डुईंग? मी इस्त्री करते वैशालीच्या डॉक्टरच्या कोटला. कारण आज इथे सानिका काशीकर ने हजेरी लावणं अपेक्षित होतं. ती काही नाही आहे, त्यामुळे हॅपी टू हेल्प. Very good. Who's here? This is our museum. Hi, look who's here. Nervous. Okay, काही म्हणजे विशेष नाही, करावं लागतं. करावं लागतंय. म्हणजे लागू शकते. हां, जस्ट क्लेन्स द Would like to wish them on their 25th show. It's a vlog. ब्लॉग चालू आहे युट्यूब. Yeah. ऑल द बेस्ट फॉर 25th शो. Whom are you here for? Are you here for Siddharth or Vaishnavi? आय एम हिअर फॉर सॅड सखाराम. How nervous are you? 5 मिनिटांमध्ये प्रयोग आहे. I am nervous. It doesn't look like he's nervous. थँक्यू. पण जस्ट थोडं आता सुरू व्हायला. गोड असा खड्डा पडायला लागला. आता सुरू आहे. आता काय ना रंगीत तालीम असलं बस तर लवकर सुरू व्हायला पाहिजे.
ते अजिबात सिरियसली वगैरे घेऊ नका. पण आहे सगळं जोक आहे असं समजा आणि आता असं So basically, I'm a politically left-leaning guy, and I'm completely against racism, like completely. आणखी आमचं गाव पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि आमच्याकडे काय करतात, सोहळ्यात पुरणवरण करतात आणि नवरा जिवंत असेपर्यंत 4 सवाष्ण बायकांना ठेवा, नंतर नवरा झाल्यानंतर तिला काही झाले नसेल. That's okay. मी नवीन आहे. थोड आवाजात बोलून दाखव. तुम्ही जा ना. तुम्ही जा. बंद करणार ते. काय म्हणतोय? बंद करते. आवाज वाढव. बंद कर. अजून वाढव. कलाकार सिद्धार्थ पोटके आणि नमस्कार. आज सॅड सखाराम या आमच्या नाटकाचा 25वा प्रयोग झाला बोरिवलीमध्ये मिनी थिएटरला. याचा पहिला प्रयोग पण आम्ही इथेच केला होता आणि 25वा प्रयोग सुद्धा इथे झाला. आणि सो एका वर्षात एका एक्सपेरिमेंटल नाटकाचे 25 प्रयोग झाले ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही खूप खुश आहोत. आणि लवकरच ह्या नाटकाचं आम्ही हिंदी भाषांतर झालेलं आहे आणि सेम टीम घेऊन आम्ही हे नाटक हिंदीत सुद्धा करणार आहोत. सो ही 25व्या प्रयोगानिमित्त आम्ही केलेली एक अनाउन्समेंट आहे आणि गुड न्यूज आणि गुड न्यूज आहे. आणि तुम्ही आम्हाला इतकं सपोर्ट केला आणि असाच करत राहावा हीच आमची इच्छा आहे. आणि सखाराम कितीही सॅड असला तरी आपण सॅड नको राहायला आणि आपण लेट्स प्रिटेंड टू बी हॅपी टुगेदर. सो थँक्यू सो मच. आणि या आणि डिरेक्टर आणि हे पण आहेत. शक्य अरे असं अजिबात होऊ शकत नाही. हाय, मी नीरज. आमच्या सॅड सखाराम या आविष्कार निर्मित नाटकाचे आज 25 प्रयोग झालेले आहेत. एक्सपेरिमेंटल नाटकासाठी 25 प्रयोग ही मोठी गोष्ट असते आणि अजून खूप प्रयोग होतील. तुम्ही प्लीज हे नाटक सुद्धा बघायला या. कदाचित यात तुम्हाला काहीतरी सत्य सापडेल किंवा कदाचित काही नाही सापडणार किंवा कदाचित नुसतं हसून घरी जाणार किंवा कदाचित घरी जाऊन राहणार. पण ते कळण्यासाठी म्हणून तुम्हाला हे नाटक आधी बघावं लागेल. आवर्जून आमचं नाटक सॅड सखाराम बघायला या. आणि जर का तुम्हाला मराठी कळत नाही वगैरे असा काही प्रॉब्लेम असेल तर आपलं नाटक आता हिंदी त्याबद्दल युगंधर सांगेल. मध्ये बोलला सो हा होता माझा आजचा दिवस सॅड सखाराम आणि त्याच्या टीम बरोबर. प्रयोग उत्तम झाला, पण जर का तुम्ही हा प्रयोग मिस केला असेल तर डोंट वरी, सॅड सखारामचे प्रयोग होत असतात. पण कधी आहेत, कुठे आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला सिद्धार्थ बोडकेला, वैष्णवी आरपीला किंवा नीरज शिरवळकरला किंवा युगंधर देशपांडेला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि सॅड सखारामचे सगळे अपडेट्स मिळवा. आणि येस, त्यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच सॅड सखारामचं हिंदी व्हर्जन सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे. सो स्टे ट्यून्ड. बाकी यू नो व्हॉट टू डू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.